नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर माझे हे छान असे हिरवेगार झाडं जोपर्यंत आतमध्ये होते, म्हणजे ही ग्रिल बनवलेली नव्हती आणि हे बाल्कनीच्या आतमध्ये सगळे झाडं होते, तर तोपर्यंत हे इतके छान हिरवेगार, फ्रेश आणि हेल्दी होते. आणि बऱ्याच वेळा तुम्हा लोकांच्यासुद्धा कमेंट यायच्या की ताई तुमचे झाडं खूप छान हिरवेगार, बुशी, हेल्दी दिसतात, तर त्यासाठी तुम्ही काय करता म्हणून. पण आता ते जे झाडं आहेत तर ते बघा अशा प्रकारे ना भाजले आहेत. आणि त्याचं कारण असं की एकतर हे झाडं आतापर्यंत सगळे आतमधल्या बाजूला होते, त्यांना डायरेक्ट सनलाईट काही मिळत नव्हता. आणि आता ही ग्रिल बनवली आणि हे जे झाडं आहेत तर ते डायरेक्ट उन्हामध्ये गेले, म्हणजे त्यांना बाहेर ठेवण्यामध्ये आलं आणि त्यांना डायरेक्टली ऊन जो आहे तर तो मिळाला. तर त्यामुळे हे जे झाडं आहेत तर ते सगळे असे भाजल्यासारखे झाले आहेत. आणि झाडांची अवस्था बघून एके वेळेला मलासुद्धा असं वाटलं की बाहेर ठेवण्यापेक्षा ना माझे हे जे झाडं आहेत तर ते आतमध्येच बरे होते. कारण आतमध्ये ना त्यांना समजा एखाद दिवस जरी आपण पाणी टाकणं स्किप केलं तरीहीसुद्धा झाडांची इतकी खराब अवस्था होत नव्हती. बघू शकत असाल तुम्ही, बऱ्याचशा म्हणजे झाडांच्या ज्या टिप्स आहेत तर त्या सगळ्या अशा सुकलेल्या आणि सगळ्यात म्हणजे झाडांवर जो असर आपल्याला दिसतो कमी पाण्याचा किंवा उन्हाचा जो असर आपल्याला दिसतो तर तो म्हणजे त्यांच्या टिप्सवर. आता यामध्ये बघा बरेचसे जे झाडं आहेत ना तर ते अगदी असे ना स्टर्डी प्लांट्स आहेत की ज्यांना डायरेक्ट तुम्ही सनलाईटमध्ये ठेवा किंवा थोडंसं जरी पाणी कमी झालं तरी त्यांना पाहिजे तेवढा काही फारसा फरक पडत नाही, कारण त्यांच्यामध्ये ऑलरेडी ना पाणी होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी असते. पण काही झाडं ना इतके नाजूक असतात की त्यांना तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये ठेवलं किंवा एक टाईम जरी तुम्ही त्यांना पाणी टाकलं नाही तर ते जे झाडं आहेत तर ते सुकायला लागतात किंवा झाडांची पाने गळायला लागतात किंवा पाने पिवळी पडायला लागतात किंवा काही झाडांची ना अशा प्रकारे या ज्या टिप्स आहेत तर त्या खराब होते. आणि खरं सांगायचं ना तर असे हे जे झाडं आहेत म्हणजे सुकलेले किंवा खराब झालेले झाडं तर ते मला ना खरंच अजिबात चांगले वाटत नाही. झाडं जे आहेत तर ते मला नेहमी हेल्दी आणि फ्रेशच हवे असतात. आणि 3-4 दिवसापासून ना मला हे जे झाडांचं काम आहे ना तर ते काढायचं होतं, कारण झाडं जी आहे तर ते अशा अवस्थेमध्ये खरंच ना मी बघू शकत नाही. म्हणजे त्यांना ना केव्हा केव्हा मी व्यवस्थितपणे करू शकते तर हाच माझा नेहमी प्रयत्न असतो. पण सध्या ना खूप असं बिझी चालू होतं तर त्यामुळे झाडांचं काम काही मी काढलं नाही. तर म्हटलं चला आज ना बाल्कनीमधले हे जे झाडं आहेत तर त्यांचं काम करून घेऊयात. आणि 1-2 ताईंच्या ना कमेंटसुद्धा होत्या की तुमचे झाडं ना हेल्दी नाही आहेत म्हणून. तर ताईंनो झाडं ना आधी अगदी हेल्दी होते, पण आता ते डायरेक्ट सनलाईटमध्ये गेलेले. आणि एक गोष्ट म्हणजे पुन्हा तुम्हाला सांगायची आहे, तुमच्या त्या बोलण्याचा मला अजिबात राग आलेला नाही. तुम्हाला जसं दिसलं तसंच तुम्ही कमेंट करून मला सांगितल्या. पण हे जे झाडं आहेत तर ते डायरेक्ट सनलाईटमध्ये गेले आणि त्यामुळे ते जे झाडं आहेत तर ते ना सुकल्यासारखे झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायंकाळच्या वेळेला मी काही त्यांना पाणी दिलेलं नाही. म्हणजे मागे 8 दिवस तरी झाडं जसे बाहेर गेले आणि त्यानंतर 8 दिवस तरी मी सायंकाळच्या वेळेला त्यांना पाणी काही दिलेलंच नाही. आणि सध्या ऊन इतकं तापतंय म्हणजे वातावरण ना इतकं गरम होत आहे आणि अशा गरम गरम ज्या आहेत ना तर त्या अगदी अशा झकारी चालू आहेत. तर त्यामुळे बघा घरामध्ये राहून आपल्यालाच ना इतकं गरम होतं, तर बिचारे हे जे झाडं आहेत तर ते तर डायरेक्ट उन्हामध्ये गेलेले, तर त्यांचे काय हाल होत असतील. तर आता ना तिथे मला नेटसुद्धा बांधून घ्यायची आहे, पण आज सध्या तर काही होणार नाही कारण माझ्याच्याने ती बांधल्या जाणार नाही. आणि हे काही सध्या आहेत नाही, तर 1-2 दिवसांनी हे येणार तर त्यांच्याकडून मी ती जी नेट आहे तर ती बांधून घेणार. तर बघा झाडं जर सुकले असतील, त्यांच्या टिप्स जर सुकलेल्या असतील तर त्यासाठी मी काय करते की जे जे पानं सुकलेले आहे तर त्यांचा वरचा जो भाग आहे ना तर तो कट करून घेते. म्हणजे टिप्सचा जो भाग आहे तर तो कट करून घेते किंवा सुकलेले जे पानं आहेत तर ते काढून घेते. त्यामुळे जे आपलं झाड आहे ना तर ते छान असं हेल्दी दिसतं आणि हिरवंगार दिसतं. इथे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलेच असाल. आणि एक ना मोठा तो डिफिनबेकिया म्हणजेच चायनीज एव्हरग्रीन बोलतात त्याला, तर त्याचा तो मोठा झाड होता तर तो सुद्धा ना सुकलेला सुद्धा होता आणि त्याची एकतर खालून ज्या त्याच्या मुळा आहेत तर त्यासुद्धा सैल झाल्या होत्या. तर त्याला मी ना काढून घेतलं आणि त्याच झाडामध्ये एक ना छोटासा बेबी प्लांट लागलेला होता.
तर म्हणून मग मी त्याला काढून घेतलं. म्हटलं जो बेबी प्लांट आहे तर तो छान असा मोठा होईल आणि तो सुद्धा तितका सुंदर दिसतो, तर म्हणून त्याला काढून घेतलं. आणि बाकीचे जे झाडं होते तर त्या सगळ्या झाडांचे म्हणजे जे जे झाडं सुकलेले होते तर त्या सगळ्या झाडांचे सुकलेले पानं काढून घेतले आणि त्यांच्या ज्या टिप्स होत्या तर त्यासुद्धा काढून घेतल्या सुकलेल्या. आणि सगळे जे झाडं आहेत तर त्यांना खुंटलूनसुद्धा घेतलं. बऱ्याच दिवसापासून त्यांना खुंटलंसुद्धा नव्हतं, म्हणजे जी माती आहे तर ती खालची वर काही केलेली नव्हती, तर त्यातली मातीसुद्धा खालची वर करून घेतली. कारण बघा होते काय की जेव्हा आपण उन्हामध्ये ना झाडं ठेवतो आणि त्यातली जी माती आहे ना तर ती सगळी अशी जमलेली असते. आपण पाणी टाकतो आणि ते पाणी डायरेक्ट असं ना खाली चाललं जातं आणि जेव्हा आपण माती खालचे वर वरचे खाल करतो तर त्यावेळेला त्या मातीमध्ये ना पाणी होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी असते. त्यानंतर मनी प्लांटच्या झाडांचे सुद्धा सुकलेले पानं काढायचे होते, पण त्याआधी लक्षात आलं की जो चायनीज एव्हरग्रीनचा झाड मी काढलेला होता तर तो मला ना खाली पार्किंगला नेऊन लावायचा होता. तर म्हटलं आधी ना त्याला लावून देते, कारण थोड्या वेळाच्या नंतर पुन्हा मग आणखी अंधार झाला की खाली लावायला काही त्याला जमणार नाही. तर म्हणून मग आधी तो जो चायनीज एव्हरग्रीनचा झाड होता तर तो खाली नेऊन लावला आणि खालून म्हणजे पार्किंगमधून 2-3 झाडांच्या ना कटिंगसुद्धा मला आणायच्या होत्या. तर त्यामध्ये एक ना जो गुच्छेदार जास्वंद असतो तर तो मी आणला, एक एकेरी जास्वंद असतो तर तो आणलेला आणि सोबतच एक जे चांदणीचं झाड असतं तर त्यामध्ये बघा अगदी असा ना मोठा चांदणीचा फूल येतो, ज्यामध्ये खूप साऱ्या अशा ना लेयर्स असतात, पेटल्स असतात. तर तो एक झाड मला हवा होता. तर आमच्या इथे खाली पार्किंगमध्येच ना हे 2-3ही झाडं लागलेले आहेत आणि आधी तर इतके म्हणजे 2-3 रंगाचे जे जास्वंद आहेत तर ते तिथे होते, पण काय कोणास ठाऊक एकीने ते झाड सगळे तोडून ठेवले तिथले. तर म्हटलं असू द्या. तर ज्या जी झाडं आता होते आणि ज्या ज्या कटिंग मला पाहिजे होत्या तर त्या कटिंग मी आणलेल्या आणि इथे लावलेल्या. त्यानंतर पुन्हा आणखी मनी प्लांटची जी झाडं आहेत तर त्यांची कटिंग करायला घेतली आणि सुकलेले जे पानं आहेत तर ते काढून घेतले. तर बघा मनी प्लांटना अगदी असं जेव्हा सैरा वैरा पडतं ना तर त्याला ना कट करून घ्यायचं, म्हणजे ते शेपमध्ये येते आणि बघायलासुद्धा चांगलं दिसते आणि हेल्दीसुद्धा वाटते. तर माझ्याकडे सुद्धा अशा छोट्या छोट्या पॉटमध्ये ना खूप सारे मनी प्लांट लावलेले आहेत. जवळपास ना खूप म्हणजे 3-4 प्रकारचे मनी प्लांटच्या ज्या व्हेरायटी आहेत तर त्या माझ्याकडे आहेत. तर ते सुद्धा करून घेतलं आणि त्यानंतर हे जे झाडं आहेत तर जी कटिंग लावली होती त्यांना पाणीसुद्धा घालून घेतलं. तर चला आटोपलं सगळं बाल्कनीचं काम. जेही झाडं असे भाजल्यासारखे झाले होते तर त्या सगळ्या झाडांचे जे पानं आहेत तर ते कट करून घेतले. काही काही झाडं थोडेसे राहिले आहेत पुन्हा, कारण सायंकाळ होत होती आणि दिवावातसुद्धा करायची होती, तर त्यामुळे थोडेसे झाडं मी राहू दिले आणि बाकीचे जे समोर जे झाडं होते तर त्यांचे सगळ्यांचे पानं कट करून घेतले. बऱ्याच दिवसापासून झाडांना खुंटलंसुद्धा नव्हतं तर झाडांना खुंटलासुद्धा करून घेतला आणि त्यातल्या त्यात पुन्हा आणखी काही झाडांच्या कटिंगसुद्धा लावल्या. तर मागे बघा जो बाल्कनीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की काही झाडांच्या म्हणजे काही झाडं मला आणायची आहेत म्हणून. तर काही झाडं आणायची आहेत म्हणजे आता 2-3 ताईंच्या ना कमेंट होत्या की खूप सारे झाडं आहेत आणि सध्या ते हेल्दी नाही आहे तर त्यांची काळजी घ्या म्हणून. म्हणजे असा राग वगैरे काही आलेला नाही मला आणि तुम्हीसुद्धा त्या गोष्टीचं वाईट मानून घेऊ नका, पण म्हणजे होत्या काही कमेंट की झाडं हेल्दी नाही आहेत म्हणून. तर खरीच गोष्ट आहे, कारण तुम्हाला जसं दिसलं त्याच हिशोबाने तुम्ही कमेंट केली. तर जे झाडं आहेत तर ते ना आधी सावलीमध्ये होते आणि सावलीतून ते आता डायरेक्ट उन्हामध्ये गेलेले, तर त्यामुळे अगदी तो डायरेक्ट जो सूर्यप्रकाश आहे तर तो झाडांना काही सहन झाला नाही आणि त्यामुळे ते जे पानं आहेत झाडांची तर ते भाजल्यासारखे झाले होते. आणि त्यातल्या त्यात मला सवय होती की जे झाडं आतमध्ये होते तर तेव्हा झाडांना एकच वेळेला मी पाणी द्यायची, सकाळी स्प्रे आणि पाणी दोन्ही करायची. आणि आता ऊन एकदम इतकं वाढलं आणि त्यातल्या त्यात झाडं एकदम बाहेर गेले तर त्यांना सायंकाळी काही मी पाणी देत नव्हती, तर त्यामुळे ते जे झाडं आहेत तर ते थोडेसे भाजल्यासारखे झाले होते. आणि खरं सांगायचं तर जेव्हा मी शेड बनवला त्या दरम्यान माझं रुटीनसुद्धा बिझीच होतं, तर त्यामुळे सायंकाळी त्यांना पाणी द्यायला वेळसुद्धा मिळत नव्हता. तर म्हणून मग ते सगळे झाडं जे आहेत तर ते भाजल्यासारखे झाले आहेत. आणि पुन्हा काही झाडं आणायची मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, तर आणखी एक्स्ट्राचे काहीही झाडं नाही, फक्त मला 2-3 ना फुलांचे झाडं तिथे ॲड करायचे होते. म्हणजे आता डायरेक्ट सूर्यप्रकाश येते
तर त्यामुळे फुलांचे जे झाडं आहेत तर ते छान तिथे सर्वाईव्ह करतात. तर म्हणून मला ना 2-3 फुलांचे झाडं आणायचे होते. तर त्यातले आता 2-3 कटिंग मी आज लावलेल्या आहेत. आणि आता तुम्ही म्हणाल की उन्हाळ्यामध्ये झाडांच्या कटिंग जगतील का? तर बऱ्याच वेळा मी उन्हाळ्यामध्ये सुद्धा झाडांच्या कटिंग जगवलेल्या आहेत. फक्त त्यांना पाणी व्यवस्थित द्यावं लागतं आपल्याला. तर जेव्हाही आपण झाडांचे नवीन कटिंग लावतो तर त्यावेळेला जेही आपलं डाळ तांदूळ धुतलेलं पाणी असतं ना, तर ते पाणी त्यांना घालायचं आणि नियमित रूपाने स्प्रे करायचा. म्हणजे झाडांचा जो मॉइश्चर आहे तर तो व्यवस्थित बनला राहतो. तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा कटिंग जगतात. आता तापमान खूप आहे त्यामुळे म्हणजे या गोष्टीची शाश्वती नाही की झाडं जगतीलच म्हणून, पण बऱ्याच वेळा मी उन्हाळ्यामध्ये सुद्धा झाडांच्या कटिंग जगवलेल्या आहेत. तर आता 2-3 आणखी म्हणजे फुलांची झाडं आणायची आहेत. कारण इकडची जी बाल्कनी आहे किचनची तर ती खाली आहे आणि काही तिथे किचन गार्डनिंगसुद्धा मला करायचं आहे. तर सगळ्या गोष्टी जसं की मी तुम्हाला नेहमी सांगत असते, हळूहळू सगळ्या गोष्टी होतात. एकाच वेळेला सगळ्या गोष्टी होत नाही आणि मी एकाच वेळेला इतका इन्व्हेस्टमेंटसुद्धा करत नाही. छोटा छोटा जरी खर्च का असो ना, पण एकाच वेळेला मी सगळ्याच गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करत नाही. हळूहळू माझं सगळंच चालू असतं. तर काही कनेरचे आणि पुन्हा आणखी 1-2 गुलाबाचे जास्वंदाचे झाडं मला आणायची आहेत. तर हळूहळू आता म्हणजे जसा पावसाळा सुरू होतो तर त्या दरम्यान बघा खूप छान छान झाडं म्हणजे फुलांची येतात. तर त्यावेळेला फुलांचे झाडं मी घेऊन येणार आणि काही कटिंगसुद्धा लावलेले आहेत. कनेर, मोगरा असे जे झाडं आहेत तर ते सुद्धा मला आणायची आहेत. तर चला थोडंफार का होईना बाल्कनीचं जे काम आहे तर ते आटोपलं आणि रोजच्यासारखं मग आपलं काही ना काही हलकं फुलकं जे आहे ते चालूच असतं. तर नेहमीच्या याच्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. कुठे जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही मला देऊ शकता. काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.